या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजेच काय तर शेकडेवारी. तर शेकडा म्हणजेच काय तर 100चा भाग. 100चा किती भाग? शेकडेवारी या नोटेशनने आपण डिनोट करतो पर्सेंटेज. एक्स पर्सेंट म्हणजे काय? 100चा एक्सवा भाग म्हणजे एक्स भागेला 100. तर समजा एखाद्या वस्तूची किंमत जर पी असेल आणि त्यात एक्स पर्सेंट आपण जर वाढवले तर तिची किंमत पी गुणेला 1 अधिक एक्स भागेला 100 एवढी होईल. म्हणजे पी मध्ये एक्स पी भागेला 100 एवढी किंमत तुम्हाला ऍड करायची आहे. म्हणजे त्या वस्तूची किंमत होईल पी गुणेला 1 अधिक एक्स भागेला 100. म्हणजे यालाच तुम्ही लिहिता येईल पी अधिक एक्स इंटू पी भागेला 100. याप्रमाणे त्या वस्तूची किंमत वाढणार आहे. आणि एखादी वस्तूची किंमत जर वाय पर्सेंटने जर कमी झाली, जर एखाद्या वस्तूची किंमत जर कमी होत असेल तर त्याची किंमत होईल तुमची धनाच्या ठिकाणी ते ऋण चिन्ह होईल आणि एक्सच्या ठिकाणी वाय होईल. म्हणजे पी गुणेला 1 वजा वाय भागेला 100 एवढी त्या वस्तूची किंमत होईल. आता समजा हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. जर एखाद्या गावाची लोकसंख्या पी असेल व दरवर्षी ती R% वाढत असेल, बरोबर आहे. एखाद्या गावाची लोकसंख्या पी आहे आणि ती जर R% जर वाढत असेल दरवर्षी, तर n वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या पी गुणेला 1 अधिक R भागेला 100 आणि कंसाचा n वा घात एवढी होईल. म्हणजे पी इंटू 1 प्लस R बाय 100 रेज टू n एवढी त्या गावाची लोकसंख्या होईल. आणि n वर्षापूर्वी म्हणजे वर्षानंतर आणि वर्षापूर्वी, जेव्हा वर्षापूर्वी असतं तेव्हा भागेला असतं, लक्षात घ्या. पी भागेला 1 अधिक R भागेला 100 चा n वा घात आणि इथे वर्षानंतर म्हणजे काय पी गुणेला, म्हणजे पी गुणेला आणि पी भागेला याप्रमाणे या लोकसंख्या गावाची होईल. आता इथे वाढ आहे त्याचप्रमाणे आपल्याला घसारा पण असतो. जिथे घसारा असतो तिथे वजाचं चिन्ह असतं आणि जिथे वाढ असते तिथे अधिकचं चिन्ह असतं. आता समजा एखाद्या मशीनची किंमत पी असेल आणि घसारा 8% असेल तर n वर्षांनी त्या मशीनची किंमत काय होईल तर पी गुणेला 1 वजा R भागेला 100 चा n वा घात एवढी होईल. आणि n वर्षापूर्वी त्या मशीनची किंमत असेल पी भागेला 1 वजा R भागेला 100 चा n वा घात याप्रमाणे. म्हणजे इथे फक्त काय वजाचं चिन्ह आहे. म्हणजे जेव्हा घसारा असेल तेव्हा वजाचं चिन्ह असतं आणि जेव्हा वाढ असते तेव्हा अधिकचं चिन्ह असतं. नंतर जर ए हा बी पेक्षा R% जास्त असेल, ए हा बी पेक्षा R% जास्त असेल तर बी हा ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल तर फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहे R भागेला 100 अधिक R गुणेला 100. हे सूत्र आहे. म्हणजे ए हा बी पेक्षा R% जास्त असेल तर बी हा ए पेक्षा एवढ्या टक्क्यांनी कमी असेल. त्याचप्रमाणे जेव्हा ए हा बी पेक्षा R% कमी असेल, इथे कमी आहे बघा, इथे जास्त असल्यामुळे अधिकचं चिन्ह आहे, इथे कमी असल्यामुळे इथे हे वजाचं चिन्ह पाहिजे. R भागेला 100 वजा R गुणेला 100% एवढं जास्त असेल. तर उदाहरणार्थ 50 चे 2% अधिक 20 चे 5% वजा 50 चे 4% म्हणजे किती? आता टक्के म्हणजे काय आपण बघितलं, एक्स म्हणजे एक्स भागेला 100, बरोबर आहे. म्हणजे 2% म्हणजे काय तर 2 भागेला 100, 5% म्हणजे काय 5 भागेला 100 आणि 4% म्हणजे काय 4 भागेला 100. म्हणजे काय 50 गुणेला 2 भागेला 100 अधिक 20 गुणेला 5 भागेला 100 वजा 25 गुणेला 4 भागेला 100. आता 50 एक 50, 50 दुनी 100, 2 2 कॅन्सल म्हणजे 1 शिल्लक राहिला. त्याचप्रमाणे 20 5 100, 5 5 कॅन्सल म्हणजे 1 शिल्लक राहिला. वजा 25 गुणेला 4 भागेला 100, 25 चौक 100, 4 4 कॅन्सल म्हणून परत 1 शिल्लक राहिला. म्हणजे 1 अधिक 1 अधिक वजा 1 म्हणजे उत्तर आलं तुमचं 1. बघा 10% म्हणजे काय 100चा n वा भाग 10वा भाग म्हणजे 10 भागेला 100 म्हणजे 0.1. 2% म्हणजे काय तर 2 भागेला 100 म्हणजे 2 भागेला 100 म्हणजे 0.02. तर 4 भागेला 25 म्हणजे किती टक्के तर त्याला 100 ने गुणायचं. 4 भागेला 25 म्हणजे 4 भागेला 25 गुणिले 100 म्हणजे किती आलं ते 25 चौक 100 आणि 4 चौक 16 म्हणजे 16% झालं. आणि 1.24 म्हणजे काय 1.24 गुणिले 100% म्हणजे ते झालं तुमचं 124%. पुढचं उदाहरण आहे बघा. लोखंडाची मूळ किंमत 1000 रुपये आहे आणि त्यावर 18%
जीएसटी आहे. लोखंड म्हणजे ते कोणतीही लोखंडाची वस्तू असेल, जर त्याची मूळ किंमत 1000 असेल आणि त्यावर 18% जीएसटी आहे, तर लोखंडाची खरेदी किंमत किती? म्हणजे इथे काय खरेदी किंमत तुमची वाढणार आहे 18% ऍड केल्यानंतर. मग इथे काय दिलं आहे तुम्हाला मूळ किंमत 1000 दिलेली आहे. जीएसटी म्हणजे एक्स दिला आहे तुमचा 18%. म्हणून खरेदी किंमत बरोबर पी गुणेला 1 अधिक एक्स भागेला 100. आपण तो फॉर्म्युला यूज करतोय. म्हणजे पी गुणेला 1 अधिक एक्स भागेला 100. पी ची व्हॅल्यू 1000 गुणेला एक्स अधिक 18 भागेला 100. 18 भागेला 100 म्हणजे काय 0.18. 18 भागेला 100 म्हणजे काय 0.18. कारण की 2 दशांश स्थळ आहे. एक नंतर 2 शून्य येते, त्याच्यामुळे तुमचं 18 मधले डावीकडे 2 घरं सरकतील म्हणजे 0.18 झालं. 1 अधिक 0.18 म्हणजे काय झालं ते 1.18. आणि 1000 गुणिला 1.18 म्हणजे 1 गुणिला 118 म्हणजे 118 झालं हे. आणि 3 शून्य आहेत, त्याच्यामुळे 1 2 3 4 याप्रमाणे हे 1.18च्या पुढे 3 घरं सरकेल म्हणजे 1 2 3 याप्रमाणे तुमचं उत्तर येईल. तुमचं इथे 1180 म्हणजे खरेदी किंमत असेल त्या लोखंडाची 1180. तर पुढचं उदाहरण आहे, जर एका गावाची सध्याची लोकसंख्या 1000 आहे आणि ती दरवर्षी 10% वाढत आहे, तर पुढील वर्षाची लोकसंख्या किती? तर पुढील वर्षाची लोकसंख्या म्हणजे काय लोकसंख्येमध्ये 10% वाढ झालेली आहे. म्हणजे फॉर्म्युला तुमचा सेम राहील. पी म्हणजे 1000, एक्स म्हणजे 10%. म्हणून पुढील वर्षाची लोकसंख्या बरोबर पी गुणेला 1 अधिक एक्स भागेला 100. म्हणजे 1000 गुणेला 1 अधिक 10 भागेला 100. तर 10 भागेला 100 म्हणजे काय 0.1. आणि 1 अधिक 0.1 म्हणजे काय झालं 1.1. आणि 1.1 ला 1000 ने गुणायचं आहे, म्हणजे याच्यावर 3 हे दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडे सरकवायचे. म्हणजे 1 2 3 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 1100. 1000 गुणिला 1.1 म्हणजे ते उत्तर येईल तुमचं 1100. पुढचं उदाहरण आहे, जर एका गावाची सध्याची लोकसंख्या 1000 आहे आणि ती दरवर्षी 10% वाढत आहे, तर 2 वर्षांनी लोकसंख्या किती असेल? आता 2 वर्षांनी म्हणजे आपला फॉर्म्युला इथे घातांकाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पी ची व्हॅल्यू आहे 1000, आर म्हणजे तुमचा 10% आहेत आणि एन ची व्हॅल्यू 2 आहे. सॉरी, एन ची व्हॅल्यू इथे 2 आहे. मग एन वर्षांनी लोकसंख्या म्हणजे 2 वर्षांनी लोकसंख्या शोधायची. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. एन वर्षांनी लोकसंख्या म्हणजे काय पी गुणेला 1 अधिक आर भागेला 100 चा एन भागात. म्हणजे 2 वर्षांनी लोकसंख्या म्हणजे काय येईल तुमचं 1000 गुणेला 1 अधिक 10 भागेला 100 चा दुसरा घात. म्हणजे 1000 गुणेला 1 अधिक 10 भागेला 100 म्हणजे काय 0.1. आणि 1 अधिक 0.1 म्हणजे 1.1 चा इथे वर्ग. 1.1 चा वर्ग आपल्याला माहित आहे 11 चा वर्ग होतो तुमचा 121. आणि 1.1 गुणिला 1.1 म्हणजे इथे दशांश चिन्हाच्या पुढे 2 घर आहेत, म्हणून 1 2 म्हणजे हा झाला तुमचा 1.21. म्हणजे 1000 गुणिला 1.21 म्हणजे दशांश चिन्ह जे आहे 1.21 चं ते 3 घरं उजवीकडे सरकवायचं. म्हणजे 1 2 1 0 याप्रमाणे. इथे दशांश चिन्ह 3 घरं सरकल्यानंतर उत्तर होईल तुमचं 1210. नंतर पुढचं उदाहरण आहे, एका पंख्याची आजची किंमत 810 रुपये. म्हणजे एक पंखा आहे, त्याची किंमत 810 आहे. पंख्याची किंमत दरवर्षी 10% घसरत आहे. म्हणजे पंख्याची किंमत काय मागच्या वर्षी 10% कमी असेल. जर पंखा 2 वर्षापूर्वी घेतला असता तर त्याची किंमत काय असेल? म्हणजे 2 वर्षापूर्वी घ्यायचा आहे आता, म्हणजे वजाबाकी बरोबर, निगेटिव्ह साईन इथे येईल. म्हणजे फॉर्म्युला तोच राहील. पी बरोबर 810 आहे, आर बरोबर 10 आहे आणि एन बरोबर 2 आहे. मग वर्षापूर्वी बरोबर आहे, एन वर्षापूर्वीची किंमत काय आहे पी भागेला आहे. ते गुन्ह्याच्या ठिकाणी काय आहे भागेला आहे. पी भागेला 1 वजा आणि ते धनाच्या ठिकाणी ऋण चिन्ह आहे. पी भागेला 1 वजा आर भागेला 100 चा एन भागात. म्हणजे 2 वर्षापूर्वीची किंमत काढायची आपल्याला. म्हणजे एक उत्तर काय तुमचं 810 भागेला 1 वजा 10 भागेला 100 चा वर्ग. म्हणजे 810 भागेला 1 वजा 0.1. 1 वजा 0.1 म्हणजे काय तर 0.9. म्हणजे 810 भागेला 0.9 कंसाचा वर्ग. परंतु 9चा वर्ग 81 होता आणि 2 0.9 गुणिला 0.9 म्हणजे 9 गुणिले 9 81 होतात. आणि 2 दशांश चिन्ह आहे म्हणजे तो झाला 1 2. म्हणजे उजवीकडे डावीकडे 2 घरं म्हणजे 0.81. म्हणजे 810 भागेला 0.81. मग 81 81 कॅन्सल आणि ते 0.81. त्याच्यामुळे तुम्हाला इथे 810 ला हा एक 0 आणि हे 2 शून्य म्हणजे एक वर तुमचे 3 शून्य येतील. म्हणजे 810 भागेला 0.81 म्हणजे उत्तर येईल तुमचं 1000. आता 810 भागेला 0.81 हे कसं काढायचं
तर इथे दोन चिन्ह 2 दशांश चिन्ह उजवीकडे सरकायचे, इथे 2 दशांश चिन्ह आपण उजवीकडे सरकतोय म्हणजे 2 शून्य टाकायचे आणि भागीला इथे 81 झाले, बरोबर आहे. आता 81 एक 81 आणि वरती किती राहिले 3 शून्य, म्हणून हे झालं उत्तर 1000 याप्रमाणे. नंतर पुढचं उदाहरण आहे, जर साईचा पगार जॉनपेक्षा 10% जास्त आहे तर जॉनचा पगार साईपेक्षा किती टक्के कमी असेल. तर सूत्र आपल्याकडे आहे, आर ची व्हॅल्यू आहे ते 10%, तर जॉनचा पगार साईपेक्षा आर भागेला 100 प्लस आर इंटू 100 एवढे टक्के असेल. आर ची व्हॅल्यू इथे 10 आहे, 10 व्हॅल्यू पुट करायची म्हणजे उत्तर येईल तुमचं 10 भागेला 100 अधिक 10 म्हणजे 10 भागेला 110 गुणिला 100, हे 0 0 कॅन्सल, नंतर 10 गुणिला 10 म्हणजे 100, 100 भागेला 11, 100 भागेला 11 म्हणजे 9.09 अंदाजे, म्हणजे हे काय झालं तुमचं अंदाजे 9% जॉनचा पगार साईपेक्षा कमी असेल याप्रमाणे. आता फायदा आणि तोटा यावरचं, म्हणजे फायदा म्हणजे प्रॉफिट, तोटा म्हणजे काय तर लॉस. तर कॉस्ट प्राइस आपण याला सीपी म्हणतो. कॉस्ट प्राइस म्हणजे सीपी म्हणजे तुमची काय तुमची खरेदी किंमत, आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय तर विक्री किंमत, बरोबर आहे. कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस. फायदा म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे काय तर सेलिंग प्राइस जर जास्त असेल कॉस्ट प्राइस पेक्षा तर सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस म्हणजे तुमचा फायदा, किंवा आपण त्याला म्हणतो आपण गेन. आणि लॉस म्हणजे काय तर तोटा, म्हणजे कॉस्ट प्राइस जर जास्त असेल सेलिंग प्राइस पेक्षा तर आपल्याला तोटा होईल, म्हणजे तोटा म्हणजे काय कॉस्ट प्राइस वजा सेलिंग प्राइस. आता गेन म्हणजे काय फायदा. हा फायदा कशावर डिपेंड असतो तर मूळ किंमतवर, जी खरेदी किंमत असेल त्यावर डिपेंड असेल. मग पर्सेंटेज मध्ये जर गेन फाईंड करायचं असेल तुम्हाला फॉर्म्युला असेल गेन भागेला मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत गुणिला 100. जेव्हा फायदा किंवा तोटा आपल्याला शोधायचा असतो तेव्हा तो मूळ किंमतवरच तुम्हाला फायदा किंवा तोटा काढायचा असतो. आणि लॉस पर्सेंटेज मध्ये काय असेल, लॉस पर्सेंटेज मध्ये लॉस भागेला सेलिंग प्राइस किंवा लॉस भागेला खरेदी किंमत जी असेल ती गुणिला 100. हा काय झाला लॉस तुमचा पर्सेंटेज मध्ये, लॉस भागेला खरेदी किंमत गुणिला 100. आता काही सूत्र आहे, सेलिंग प्राइस बरोबर 100 अधिक गेन म्हणजे जेवढा फायदा असेल भागेला 100 गुणिला कॉस्ट प्राइस, किंवा लॉस जर असेल तर वजा चिन्ह असेल 100 वजा लॉस भागेला 100 गुणिला कॉस्ट प्राइस याप्रमाणे. आणि कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत बरोबर 100 भागेला 100 अधिक गेन म्हणजे काय फायदा गुणिला सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, किंवा लॉस जर असेल तर 100 भागेला 100 वजा लॉस पर्सेंटेज मध्ये गुणिला सेलिंग प्राइस, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल. उदाहरण, अजयने 10,000 रुपयांना एक मोबाईल विकत घेतला व तो 12,000 रुपयांना विकला, तर त्याला किती टक्क्यांचा फायदा झाला, किती शेकडा फायदा झाला आपल्याला शोधायचा आहे. आता ते कॉस्ट प्राइस काय तुमची खरेदी किंमत आहे 10,000 आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत आहे 12,000, बरोबर आहे. म्हणजे प्रॉफिट किती आहे तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे 12,000 वजा 10,000 म्हणजे 2,000 तुमची फायदा झालेला आहे, गेन झालेला आहे. आता पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट म्हणजे काय तर जेवढाही गेन झालेला असेल भागेला मूळ रक्कम, कॉस्ट प्राइस गुणिला 100 म्हणजे 2,000 भागेला 10,000 मूळ रक्कम आहे गुणिला 100. मग इथे हे उत्तर काय तुमचं तर 1 2 3 शून्य आहेत, 1 2 3 शून्य 4 शून्य कॅन्सल झाले, 3 आणि 2,000 भागेला 10,000 गुणिला 100, 1 2 हे एक शून्य आणखीन कॅन्सल झालं, 4 शून्य म्हणजे किती उत्तर राहिलं तुमचं 20, म्हणजे 20% त्याला फायदा झाला. पुढचं उदाहरण आहे, एका माणसाने एक इस्त्री 1,000 रुपयाला विकत घेतली व 950 रुपयाला विकली, तर त्याला किती टक्के तोटा झाला. आता आपल्याला दिसतोय तोटा किती झाला आहे 50, बरोबर आहे. कारण की त्याची खरेदी किंमत आहे सीपी व्हॅल्यू 1,000, सेलिंग प्राइस आहे 950 म्हणजे विक्री किंमत 950 आहे, म्हणजे लॉस किती आहे त्याला 1,000 वजा 950 म्हणजे 50. मग आपल्याला पर्सेंटेज ऑफ लॉस शोधायचा आहे, तर मग फॉर्म्युला आहे तुमचा पर्सेंटेज ऑफ लॉस इज इक्वल टू लॉस डिवायडेड बाय द कॉस्ट प्राइस खरेदी किंमत गुणिला 100, म्हणजे 50 भागेला 1,000 गुणिला 100, म्हणजे इथे 2 शून्य गेले, 10 50 भागेला 10 म्हणजे 5, म्हणजे त्याला 5% इथे नुकसान झालेलं आहे, तोटा झालेला आहे. नंतर पुढचं गणित आहे, महेशने 2 वस्तू 150 रुपयांना विकल्या. पहिली वस्तू 15% नफ्याने विकली तर दुसरी वस्तू 15%
तोट्याने विकली तर संपूर्ण व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपण सपोज करू की म्हैसला तोटा झाला. म्हैसला तोटा झाला. मग इथे सूत्र आहे कारण की एकत्रित विकतोय तो. म्हणजे तोटा पर्सेंटेजमध्ये काय आहे? एकत्रित फायदा किंवा तोटा जो दिसतोय तुम्हाला 15%. एकत्रित फायदा किंवा तोटा 15% भागेला 10 त्याचा वर्ग. याप्रमाणे हा सूत्र आहे. हे सूत्र लक्षात ठेवायचं. म्हणजे 15 भागेला 10 कंसाचा वर्ग म्हणजे 1.5 कंसाचा वर्ग. परंतु आपल्याला माहित आहे 15चा वर्ग 2.25 होतो. त्यात 2 दशांश चिन्ह असतील म्हणजे उत्तर येईल तुमचं 2.25%. नंतर पुढचं उदाहरण आहे. एक दुधावाला 10% तोट्यात दूध विकतो. बरोबर आहे? 10% तोट्यात दूध विकत असतो, परंतु तो 1 लिटरपेक्षा 5% कमी वजनाचे खोटे माप वापरतोय. बरोबर आहे? म्हणजे तो 1 लिटरपेक्षा 5% कमी वजनाचं खोटे माप वापरतोय. तर त्याला नफा झाला की तोटा हे ठरवा. आपल्याला दिसतच आहे की तो 10% तोट्यात विकतोय आणि 5% कमी वजनाचं खोटं माप वापरतोय म्हणजे इथे तोटा दिसतोय आपल्याला. मग x ची व्हॅल्यू इथे 10 घ्यायची, y ची व्हॅल्यू 5 घ्यायची आणि इथे तोटा झालेला दिसत आहे. म्हणून पर्सेंटेज ऑफ तोटा म्हणजे काय? तर x ची व्हॅल्यू जी आहे मोठी व्हॅल्यू वजा लहान व्हॅल्यू म्हणजे 10 वजा 5 भागेला. आता इथे तोटा आहे त्याच्यामुळे इथे आपण अधिक 5च्या ठिकाणी वजा 5 केलेला म्हणजे हा 10 वजा 5. 10 वजा 5 भागेला 100 वजा 5 गुणिला 100. सोपं आहे. मोठी व्हॅल्यू वजा लहान व्हॅल्यू म्हणजे 10 वजा 5 भागेला 100 वजा 5 गुणिला 100. म्हणजे काय झाले 10 वजा 5 म्हणजे 5, 100 वजा 5 म्हणजे 95 गुणिला 100, 5 गुणिला 100 म्हणजे 500 भागेला 95. 500 भागेला 95 ची व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड केली तर ती येते 5.26. ही लक्षात ठेवायची. 500 भागेला 95 म्हणजे 5.26 म्हणजे त्याला तोटा किती झालाय तर 5.26%. तर पुढचं उदाहरण आहे. अनिल आपला माल खरेदी किमतीवर विकतो. म्हणजे खरेदी किंमतीवरच विकतोय तो, परंतु 1 किलो वजनासाठी तो 950 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. म्हणजे काय तो? त्याला फायदा होणार आहे कारण की 1 किलोच्या ठिकाणी तो 950 ग्रॅम एवढे वजन यूज करतोय. त्याच्यामुळे त्याला फायदा होणार आहे. तर त्याला किती टक्के नफा झालाय आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे बघा इथे 1 किलो म्हणजे काय? 1000. बरोबर आहे? आता 1 किलोग्राम म्हणजे 1000 म्हणून त्याचा जो फायदा जो आहे तो किती झाला? 1000 वजा 950 म्हणजे 50 ग्रॅम तो कमी मोजतोय. बरोबर आहे? म्हणजे गेन काय झाली? तर 50 भागेला 950 चं वजन आहे. बरोबर आहे? म्हणजे 50 भागेला 950 गुणिला 100 म्हणजे ते काय झालं परत 50 गुणिला 100 म्हणजे तुमचे 5000 भागेला 950 म्हणजे 00 कॅन्सल म्हणजे 500 भागेला 95. जसं आपण मागच्या उदाहरणात बघितलं होतं त्याची व्हॅल्यू आहे तुमची 5.26% म्हणजे फायदा किती झालाय त्याला 5.26%. याप्रमाणे